नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा तिला सुनावणीसाठी नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। या दरम्यान तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। एकूणच टीसीएस धर्मांतर प्रकरण हे दिवसेंदिवस गुंतागुंतीचं बनत चाललंय। 4 दिवसांपूर्वी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव मधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला पहिल्यांदाच 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आणि आता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। निदा खान ही टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। आता यापुढे काही धक्कादायक खुलासा देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरेसह प्रवीण कुलथे, नाशिक रोड।